ना सतत 3 वर्ष बनवतोय. मसाला खूप छान प्रकारे टिकतो देखील आणि त्या मसाल्याची चव देखील मस्तच आहे. याच्यामध्ये काश्मीरी आहे, बेडकी आहे, शंकेश्वरी, पटना आणि लोंगी. ओके. 5 प्रकारचे मिरची याच्यामध्ये. ओके. आणि हे बाकीचा त्याचा 22 आयटम मसाले आहेत. मसाले घेतलेत ना. हा. अशा प्रकारे आपण हा आपला घरचा जो मसाला बनवलेला आहे तो दादांकडून सतत 3 वर्ष आपण बनवतोय. हे बघा तुम्हाला ठाणा वेस्टला उतरायचं आहे. वेस्टला बाहेरला पण तिकडे तुम्हाला एक लँडमार्क चांगला आहे बघा, कुंज विहार रेस्टॉरंट. मित्रांनो मी आज आलो आहे ठाणा वेस्टला महात्मा फुले मार्केट बरोबर SR मसाला सेंटर आहे दादांच्या दुकानात येते. बघा भरपूर जण कस्टमर देखील आलेले आहेत. आपल्या याच्यामध्ये 4 प्रकारची मिरची आहे. हां. जायपत्री, मायपत्री, शहाजिरा, नागकेशर, त्रिफल, पान, दगडफूल, हिंग हे 22 प्रकारचे आपले मसाले आहे ना त्याच्यामध्ये. मिरची शंकेश्वरी चवीसाठी आहे. ओके. ही काश्मीरी मिरची आहे. ओके. ही काश्मीरी म्हणजे ही आपल्या रंगासाठी. ही रंगासाठी असते. ही कुठली? ही तिखटवाली. काय नाव आहे? लवंगी. लवंगी. ही बेडकी आहे. ही कलरसाठी आहे. धणा 240, 220. 240, 220 आहे. आणि ना दादांकडे ना क्वालिटी तुम्हाला खूप छान चांगली मिळते का? त्यामध्ये कलर जास्त असतं. हां. गळल्यावरती पिवळा कलर असतो. ओके. पहिल्याच वर्ष तो कोण येणार असतील आपले ज्यांना आपला मसाला बनवतो तुमच्याकडून तर तुम्ही गायडन्स नक्कीच कराल ना की हा नक्की बरोबर ना. माझा तुम्ही जो मसाला बनवताय तो कोणत्या प्रकारचा आहे? आता मालवणी मसाला बनवताय. मसाला पण छान असतो. हां. सगळे टेस्ट पण सर्व चांगले असते. आणि ती मसाला टिकायला वगैरे कसा आहे? टिकायला पण वर्षभर टिकतो. बरं आपले जे आता कस्टमर येतील तर त्यांना काय थोडं कमी करून द्याल का? हो करून देऊ. ऍडजस्ट करून देऊ आपण थोडा बहुत. ओके. गेल्या वर्षी देखील यांनी कोकणी मसाला बनवला होता. मग कसा वाटला मसाला यांच्याकरता? चांगला होता. छान आहे ना. तुम्ही इकडे नक्की भेट द्या कारण दादा तुम्हाला नक्की ना गायडन्स करतो तुम्हाला कोणत्या प्रकारचा मसाला बनवून पाहिजे. तर हे आपल्याला मसाले तर दळून मिळणार. इथे मसाला दळून भेटतो. म्हणजे एका दिवसात मिळतो असं सर्व मसाला धणे, वडी, काय सर्व भाजून भेटून पूर्ण मिळतो. गरम मसाला वगैरे ओके. मशीनमध्ये भाजून भेटतो. ओके. भाजणार आणि मग इथे दळला लगेच दळून. आता 90% कोण घेऊन देतात. सर्व इथे हां. भाजता, इथे दळतो. म्हणजे कमी वेळात काम पण होऊन लगेच जातं. पटापट होतोय. मसाल्याचा दर हा कसा नॉर्मली 30 रुपये किलो आहे. 30 रुपये किलो आहे ना. गरम मसाल्याचा वगैरे पण तेवढाच असेल. तेवढं सर्व 30 रुपये. नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो मी आज आलो आहे ठाणा वेस्टला महात्मा फुले मार्केट मोहम्मद अली रोड ठाणा वेस्टला जिथे ना मोठं मसाल्याचं मार्केट आहे जिथे ना खूप जण हे मसाला बनवले येतात. आणि इथे 3 वर्ष सतत मी इथून देखील मसाला बनवत आहे. दादांकडून खूप छान प्रकारे मसाला बनवतात. बोललो तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा. आणि आता देखील मी आलेलो आहे मसाला बनवायला. आज तारीख आहे बरोबर 12 तारीख. म्हणजे थोडं लेटच झालं आहे पण आता मिरचीचा दर वगैरे आहे ना मार्च महिन्यापासून खूप महागला होता. तो आता कमी वगैरे झालेला आहे की नाही ते संपूर्ण पाहणार आहोत. आणि ह्यांच्याकडे दादांकडे ना मसाला खूप छान प्रकारे बनतो. मी ना सतत 3 वर्ष बनवतोय. तर मसाला खूप छान प्रकारे टिकतो देखील आणि त्या मसाल्याची चव देखील मस्तच आहे. अजून मसाला मी तो किलोची बनवला होता 6 किलोचा. तो अजून देखील आहे. 1 महिनाभर पुरेल मला. पण आता यांच्याकडे पुन्हा आलेलो आहे तो मसाला बनवायला. इकडचा जर तुम्हाला एरिया दाखवला म्हणजे ते महात्मा फुले मार्केट बाजारात भेटतं तिथे मला मिरचीना दळून देखील मिळणार आहे. सर्व प्रकारच्या मिरच्या तुम्हाला इकडे मिळणार आहे. बघा हे समोरून मार्केट आहे. तुम्हाला दाखवलं की सरळ यायचं आहे. सरळ आल्यानंतर तुम्हाला दादांचं दुकान पाहायला मिळणार आहे SR मसाला सेंटर. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर शंकेश्वरी आहे मिरची किंवा लवंगी आहे, काश्मीरी मिरची आहे आणि बेडगी मिरची आणि संपूर्ण हे मसाला जो आहे ह्याचा दर काय चाललेला आहे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओपर्यंत नक्कीच बघा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा तुम्हाला ठाणा वेस्टला उतरायचं आहे. वेस्टला बाहेरला पण तिकडे तुम्हाला एक लँडमार्क चांगला आहे बघा, कुंज विहार रेस्टॉरंट बरोबर ना. तर ह्या कुंज विहार रेस्टॉरंटच्या बरोबर राईटने समोरून एक रोड जातोय. हो इकडे कुंज विहार बघताय तुम्ही आणि समोरून रोड जातोय. बघा तर आपल्या इथून सरळ जायचं आहे पुढे. आपण तिकडून आलो कुंज विहारच्या इथून समोरून हा रोड जातोय. आपल्या इथून सरळ जायचं आहे. 10 ते 15 मिनटं लागते तुम्हाला चालत किंवा रिक्षाने देखील तुम्ही जाऊ शकता. कुंज विहार रेस्टॉरंटच्या समोर आम्ही सरळ आलो. कुठेही तुम्ही होळ नका डाव्या उजव्या हाताला. सरळ आलात की तुम्हाला इकडे जुडिओचं हे मोठं शोरूम लागतं आहे. आणि जुडिओच्या शोरूमच्या समोर जो रोड जातोय त्या रोडने आपल्याला सरळ आज जायचं आहे. आपण सरळ आज चाललेलं आहे. आपण समोरून आलो तिकडे आपलं जुडिओचं ते शोरूम बघायला मिळालं. आणि आपण सरळ आल्यानंतर तुम्हाला डाव्या हाताला वळायचं आहे तुमच्या. तर आपण डाव्या हाताला वळून सरळ आलो आणि इथे आल्यानंतर कोणालाही विचारा तुम्ही मिरची गल्ली कुठे आहे. मिरची इथं मसाला वगैरे बनतो कोणी तुम्हाला सांगेल. आता आपण सरळ चाललो आहे. बघा आपण इथून आता सरळ आलो आणि आपल्याला ही मिरची दुकानं पाहायला मिळतं. तर मिरची दुकान आहेत. बघा इकडे आल्यानंतर एक JD वनगे तुम्हाला हे शॉप लागतंय महात्मा फुले मार्केट समोर. म्हणजे ह्या मार्केटचं नाव आहे महात्मा फुले मार्केट. आता आपण इथे सरळ आज जाणार आहोत. आणि सर्वात
शेवटी हे शॉप आहे दादांचं. सर्व जायचं पुढे बघा. संपूर्ण मसाला मार्केटच आहे. मिरची मसाला. आपण अगदी शेवटचा जो शॉप आहे दादांचा तिकडे जाऊया. तो आपण सरळ आलो. खोकला देखील सुरू झाला बघा. आणि आता आपण बसतोय बरोबर SR मसाला सेंटर आहे दादांच्या दुकानाच्या इथे बघा. भरपूर जण कस्टमर देखील आलेले आहेत खरेदी करायला. खूप जण आहेत. तर मित्रांनो आपण आहे ना मसाला बनवायला दिलेला आहे. एक 5 किलोचा दरवर्षी पण तसा बनवायला दिलेला आहे. तो वाढून वगैरे 6 किलो बनेल. दादा पॅकिंग करायला सुरुवात केलेली आहे. हे बघा. तर बघू शकता धने वगैरे आहेत. आणि जे माप आहे ते दादाकडे आल्यानंतर तुम्ही सांगितलं की मला अशा प्रकारचा मसाला पाहिजे. जास्त तिखट पण नको, मीडियम पाहिजे. तर तुम्हाला एकदम मस्त करून देणार. त्यात मालवणी मसाला, आगरी मसाला, कोकणी मसाला सर्व आले. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपले जे दोनचे आपण व्हिडिओ बनवतोय खूप जण जे आपले कस्टमर आहेत ते व्हिडिओ बघतायत, त्यांना आवडतात देखील. ओके. तर खूप जणांनी मागच्या वर्षी विचारलं होतं की आपला मसाला तुम्ही जो बनवला ते काय काय वापरलेला आहे. तर आपला जो 5 किलोचा तो 6 किलोचा मसाला बनला आहे तर त्यात आपण काय काय वापरलं आहे. आपल्या याच्यामध्ये 4 प्रकारची मिरची आहे. हां परत 22 आयटम मसाल्याचे आहेत ना त्याच्यामध्ये. हां धणे, काला मिरी, जिरा, बडीशोप, ओके. खसखस, हळद, राई, लवंग, दालचिनी, वेलची, ओके. चक्री फूल, जायपत्री, मायपत्री, शहाजिरा, नागकेशर, त्रिफल, वांद, गडफूल, हिंग हे 22 प्रकारचे आपले मसाले आहे ना त्याच्यामध्ये. ओके. त्या मसाल्यामुळे खरीच चव असते नाही ते. हां सेम मसाला जास्त. हां. जेवढा मसाला चांगला तेवढा मसाला चांगला. आणि ती मिरची तुम्ही बोलला ती 4 प्रकारची ती कोणकोणती असते. आपली शंकेश्वरी आहे, बेडकी आहे, पटना आहे, काश्मीरी हां. आहे, लोंगी म्हणजे 5 प्रकारची मिरची आहे मिरची आपली. असते. हां 4 किलो मिरची आपली ओके. आणि 1.5 किलो सामान आहे. हां. तर ते दादा तुम्ही आलात ना इकडे तर एकदम व्यवस्थित सांगतील एकदम, हो. की कुठली मिरची चवीची आहे, तिखट आहे. चवीची आपली शंकेश्वरी असते, टिकटाला ती काश्मीरी लोंगी असते आणि कलरला बेडकी आणि काश्मीरी. काश्मीरी आहे. हां बरोबर. मग आता आपण तो आज मसाला बनवतोय ते आता तर- तुमचा 4 किलो प्रमाणे मसाला करतो आपण. आणि मसाला तर 4 किलोचा बनवतो 5 किलो वाढतो असं एक एक दळून 5 किलो ना तुम्हाला 5.5 किलो आहे, दळून 5 किलो आहे. बरोबर. ओके. शॉपमध्ये इथे यायचं ठाण्यावरून तर कसं प्रकारे येऊ शकतो? शॉपमधून यायचा ठाणा वेस्टमध्ये यायचा. नियर दादाजी कोंडके स्टेडियम, हां फायर विकेट, मच्छी मार्केटच्या पाठीमागे. बरोबर. आणि महात्मा महात्मा फुले फुले मार्केट ना. हां. दादरी दादांचा नंबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतात, स्क्रीनवरती असणारच आहे. बरं आता आपण ना जरा मिरचीचे दर आता वाढलेले आहेत ते मार्चपासून. मिरचीचे ते काय कमी वर्षी आहेत की वाढले आहेत? नाही, मिरचीचे वर्षी खूप वाढलेले आहेत. टिबल भाव झाला. गेल्या वर्षी काश्मीरी 400 रुपये किलो, तर आता 800 रुपये. बेडकी आहेत गेल्या वर्षी 300 होती, आता 500 रुपये. तिकट 250 होती, ते 350 रुपये. म्हणजे 100-200 रुपये वाढले काय त्याचे. होती वाढलं जरा म्हणजे असं ते यंदा पीक खराब झाला मिरचीचा. ओके ओके. त्याच्यामध्ये वाढले भाव. आता काय दर तो कमी होणार नाही. नाही हे वर्षी तर शकत नाही. एक वर्ष ऍड करून मिरची थोडी स्वस्त होते. हां ठीक आहे. तर आपण तुमचे ते मिरचीचे प्रकार वगैरे बघूया जरा. हो बघा तुम्ही. आता आपण दादांच्या दुकानामध्ये SR मसाला सेंटर. आता हे आपल्याला ही कुठली मिरची ही आहे. मिरची शंकेश्वरी चवीसाठी आहे. ओके. काय दर चालला त्याचा. ही 400 रुपये. 400 रुपये आहे. आणि याच्यामध्ये आपल्याकडे 2-3 प्रकारचे मिळतील का म्हणजे मिरची अशी क्वालिटी क्वालिटी ही चांगली क्वालिटी आहे ना. दुसरी 350-300ला पण येते. 300चे पण आहेत. परत ही काश्मीरी मिरची आहे. ओके. ही काश्मीरी म्हणजे ही हां. आपल्या रंगासाठी ही रंगासाठी असते. ही 800 रुपये किलो आहे. 800 रुपये किलो. आणि दुसरी एक 600ला पण येते. ओके. 700-800 2 ही प्रकार. तिखटवाली आहे. ही कुठली ही तिखटवाली काय नाव आहे लवंगी. लवंगी ही 350 रुपये. ओके. ही बेडकी आहे. ही कलरसाठी आहे ना. ही पण कळलं कलरसाठी. काय नाव आहे ही बेडकी आहे. मग ही कशी चालू आहे जर आता. ही 500 रुपये. 500 रुपये हां. चालू आहे. आणि चांगली काश्मीरी म्हणजे 900 रुपये. ओके. बेडगीमध्ये काश्मीरी काश्मीर सरस काश्मीरी बोलतात तिला, म्हणजे 900 रुपये किलो आहे. हां. म्हणजे आपण गिराकाला 800 वगैरे देतात. देऊ शकतो म्हणजे आपल्याला इथे क्वालिटी हां. प्रकारे मिळते. बाकी परत ही लोंगी 300 रुपये किलो आहे. 300. हां. ही शंकेश्वरी आहे ओके. 300 रुपये. हां हां. ती काश्मीरी 700 रुपये. म्हणजे हलकी क्वालिटी आहे. बरोबर बरोबर. परत ती रेशमपट्टा कोणीकडे रेशमपट्टा टाकतात. हां हां. म्हणजे मसाला गाढ होते त्याने पण. ओके. आणि ही ह्या 2 वरच्या ही काश्मीरीच आहे. 700 वाली 600 वाली आहे. म्हणजे थोडी मीडियम क्वालिटी आहे. क्वालिटी प्रमाणे आणि ते प्रत्येक हां प्रकारे जसं गिराकाला लागला तसं ते प्रमाणे आपण बनवून देतो मिळतं. मसाला. बरोबर. आणि जसं आता आपला आगरी मसाला बनतो त्या कोकणी मसाला बनतो त्या मालवणी मसाला बनतो त्या प्रकारे ह्या मिरच्या तुम्ही इकडे आल्यानंतर त्यांना बनवून मिरचीमध्ये पण देता ना? मसाल्यामध्ये जसं बोललं तसं बनवून देणार. असं बनवून देतं ना. हो. तर आपल्याकडे जे मसाला आहे धणा आहे किंवा हळकुंड वगैरे आहे मग हे काय याचं काय कसं चालू आहे आता. धणा 240 220. 240-220 आहे. आणि ना दादाकडे ना क्वालिटी तुम्हाला खूप चांगली मिळते आहे का. परत हळदी आहे आपली. हो. हळदीमध्ये देखील हे हळदीमध्ये याच्यामध्ये कलर जास्त असतं. हां. गळल्यावरती पिवळा कलर असतो इथे. ओके. हां ते मीडियम कलर येणार. ही मीडियम आहे. हिला सेलम बोलतात. ओके ओके. 260 रुपये. किंमत वेगळी आहे का. 20 रुपयाचा फरक आहे. ही 280 ती 260 रुपये. परत एक दुसरी येते ती 220ला पण येते हलकी. आणि बघा दादाकडे ना बा काठी मसाल्यापासून हे सर्व मसाले यांच्याकडे बनतात.
आणि ना ते बघा तुम्हाला ना उत्तम प्रकारे गायडन्स द्या, म्हणजे बनवून द्या. तुम्ही जर पहिलंच वर्ष तर कोण येणार असतील आपले आणि ज्यांना आपला मसाला बनवायचा तुमच्याकडून, तर तुम्ही गायडन्स नक्कीच कराल ना की हा नक्की. बरोबर ना. तर आता आपण पॅकिंग करतोय मसाल्याची. आता हे जे मसाल्याचे आपण यूज करतो आता चक्रीफूल वगैरे आहेत, ह्याचे दर पण आता कसे झालं साधारण अंदाजे? मिरची मसाल्याचे दर तेच आहे. मसाल्यामध्ये काय काय वाढलेलं नाही. फक्त मिरचीमध्ये वाढलेलं आहे. ओके. हां. कोणाला जर गरम मसाला बनवायचा असेल मग त्यासाठी आपल्याकडे कोणकोणते मसाले यूज करू शकतो? फक्त गरम मसाला गरम मसाल्यामध्ये फक्त हे सर्व जे मेन आयटम तेच असतं त्याच्यामध्ये. आणि मिरचीमध्ये सर्व येतं त्याच्यात. सर्व येतं. सर्व 22 आयटम. गरम मसाल्यामध्ये 15-16 आयटम असतात. 16 आयटम. आयटम असतात. बरं आता ठीक आहे, आपण इकडे आम्ही आलो इकडे आणि तुमच्याकडे मिरची वगैरे घेतली तर आपल्याकडे इथे मिरची दळून मिळेल का? दळून भाजून सर्व भेटतं इकडे सर्व रेडी. भेटतं? सर्व रेडी ऑलरेडी रेडी करून म्हणजे साधारण भेटतं. तुम्ही आज आलो तर मला आजच्यात मिळू शकतं का? लगेच भेटणार 1 तासामध्ये. हां, तासा बराच भेटणार. हो, भाजून बिजून सर्व गरम मसाला भाजून मिरची भाजा दळून बिळून सर्व इथे ओके करून भेटेल तुम्हाला. चालतं. आता आपण तसं लेटच आलेलं आहे कारण मेच्या एकदम एंडिंग तरी पण मिरची महागच आहेत. महाग असतं. पण आता खूप जण आहेत की अगदी ते जूनपर्यंत येतात का तुमच्याकडे मसाला अजून पण बनवायला? स्वस्त नसतं. ज्यांचा राहिल्याला गावाने येतात त्यांचा राहायला ते करतात. ते येतात. म्हणजे पावसाच्या नंतरच करणार मग ते मसाला. जूनमध्ये मिरची नरम असते, ओके. मसाल्याला बुरशी वगैरे लागते ते. हां. त्यासाठी जास्त कोण करत नाही. ज्यांना गरज आहे तेच करून घेतात. मग तुमचं नंतर मग वर्षाचे 12 महिने चालू असतं कसं? आम्ही दिवाळीनंतर उघडतो. नंतर 6 महिनेच असते. 6 महिने असतं. हां, सीझन 6 महिन्याचं असतं. पावसाळ्यात तुम्ही तर बंदच करता. पण दिवाळीनंतर ओपन. ओके. म्हणजे जे कस्टमर त्यांना चांगल्या क्वालिटीचाच मसाला आमच्याकडून मिळते. हां. बरोबर ना. असं नाही की आमच्याकडे जून नंतर पण सुरू होते नाही. असं नाही. बरोबर. सर्व आपल्याकडे तुम्हाला A1 क्वालिटी भेटणार आणि चांगले दोरच भेटणार. मग आपल्याकडे जे आता येतील कस्टमर हां. आणि खूप जे येत आहेत, मी बघितले खूप जणांची बाईट पण घेतल्या की खूप 30 वर्षापासून काय लोक येणार आहेत, काय लोक 2 वर्ष घेतलेले आहे आणि मी स्वतः 3 मी वर्ष सुद्धा आता 15 वर्षाचे होतो तेव्हापासून मला अनुभव आणि तेव्हापासून मार्केटमध्ये आम्ही इकडे आहे. आणि मी 3 वर्ष तुमच्याकडून घेतलेलं आहे आणि मला एवढा आवडला तर आता मी तुमच्याकडे पुन्हा आलेलो आहे. बरं, आपले जे आता कस्टमर येतील तर त्यांना काय थोडं कमी करून द्याल का? हो करून देऊ. ॲडजस्ट करून देऊ आपण थोडा बहुत. नवीन कस्टमरला आपण ॲडजस्ट करून देतो. ठीक आहे. तर आता दादा पॅकिंग करतो. आता आपला तुमचा मसाला पॅकिंग तर करायला काय घेतला. काय आता 5 आयटम आपले झालेले आहेत. हां, बडीशेप आहे, हां. काळी मिरी, जिरं, काला मिरी, जिरे, बॉडी शोप, हां, आणि धणे झाले. हां. आणि त्याच्यावर हे packing आता करून हाल द्या. घालून. आणि अशा प्रकारे हे बघा, हे जी स्लिप आहे दादांनी पावती बनवली आहे, हे तुम्हाला बजेटमध्ये तुमच्या बरोबर मसाला तुम्हाला बनवून देणार. कुठचे कस्टमर आलेले आहेत बघा, म्हणजे इथून दरवर्षी मसाला बनवून देतात. आणि तुम्हाला पूर्ण ॲड्रेस मी दाखवलेला आहे, SR मसाला सेंटर. इकडे नक्की भेट द्या दादांच्या ह्या शॉपला. अगदी कोपरी विरारपासून ही लोक, नेरूळपासून लोक येत आहेत यांच्याकडे मसाला बनवायला. बरं दादा, आपला शॉपचा टायमिंग काय सांगा? आपला सकाळी 8:30 ते रात्री 8:30 पर्यंत. 8:30 ते 8:30. आणि रविवार वगैरे बंद असतं? नाही, बंद नसतं जर. सध्या बंद चालू नाही, चालू अख्खा दिवस चालू. बरं, पूर्ण आठवडा महिनाभर चालूच आहे. कारण खूप जण आहेत ते आता गावावरून येतील मसाला बनवण्यासाठी, किंवा खूप जण हे मसाला त्या लोकांना बनवून झाला असेल कदाचित. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रत्नमाला शेख. बरं, हे आता SR मसाला सेंटर जे आहे ते ठाण्या वेस्टला, तर तुम्ही इकडे आता मसाला तो बनवायला आहे, दरवर्षी येता का पहिल्यांदा झाला आहे? नाही, दरवर्षी येते. साधारण किती वर्षातून बनवता मसाला? 93 सालपासून. आपण खूप वर्ष आहे आधी. हां. माझा तुम्ही जो मसाला बनवताय तो कोणत्या प्रकारचा आहे? आता मालवणी मसाला. मालवणी मसाला बनवताय. आणि काय सांगाल ह्या दादांच्या दुकानाबद्दल? म्हणजे कसं आहे, चव कशी असते मसाला? मसाला पण छान असतो. हां. सगळे टेस्ट पण सर्व चांगले असते. आणि ती मसाला टिकायला वगैरे कसा आहे? टिकायला पण वर्षभर टिकतो. हां, तर या काकी आहेत त्या आलेल्या आहेत कोपरी, हां, बरोबर ना? कोपरीहून आल्या आहेत आणि हे गेली वर्षी 30 ते 1 वर्ष इथून मसाला बनवून घेत आहेत. हो. आगरी मसाला वगैरे. आणि हा हे मालवणी मसाला बनवून घेत आहेत. तर खूप छान मसाला आहे, तर तुम्ही नक्की इकडे भेट द्या. चला, धन्यवाद. तर नमस्कार आजी. आपण आता इथे मसाला बनवून आलेला आहे, तो कोणत्या प्रकारचा मसाला? आम्ही कोकणी मसाला. कोकणी मसाला बनवत आहे. तर हे आलेले आहेत विरारवरून ना? हां, विरार. तर बघा, विरारवरून आलेले खास मसाला बनवला एवढा लांबून ठाणा वेस्टला. तर इथं पहिल्यांदाच आलात मसाला बनवला की हे दुसरी वेळ आहे मसाला बनवला होता? ओके, गेल्या वर्षी देखील यांनी कोकणी मसाला बनवला होता. मग कसा वाटला मसाला यांच्याकडचा? छान आहे ना? म्हणजे गेल्या वर्षी मसाला बनवला तर एवढी आहे की त्या वर्षी पुन्हा आलेले आहेत मसाला बनवला. आणि गेली 3 वर्ष देखील मी देखील इथून मसाला बनवतोय, यांच्याकडून घेतोय. खूप मसाला चांगला आहे. त्यावर्षी मी पण देखील आता मसाला बनवून घेणार यांच्याकडून. तर खूप धन्यवाद. 22 प्रकारचे मसाले आहेत ना? यस. 22 प्रकारचे मसाले दादा बनवत आहेत. आणि त्यात हळकुंड, काळी मिरी, मोस्टा, राई बी सगळं झालेलंच आहे. थोडक्यात काय काय त्या मसाल्याची मला नावच माहीत नाहीत.
एवढं आता हे कुठला आहे मसाला हा हे आपले वेलची आहे, मसाला वेलची. हा म्हणजे ना काय काय जे मसाला नावच नाही माहिती. बरं दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9892454378. SR मसाला सेंटर. SR मसाला सेंटर. डिस्क्रिप्शनमध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे. दादा नक्की कॉल करा. हे आपला गुगलवरती पण आहे. ओके ओके हां तुम्ही गुगलवरती टाकलं तरी तुम्हाला येईल. पण आपले कस्टमर जे येतील ते नक्कीच ह्या SR मसाला सेंटरला नक्कीच भेट देतील दादा. हो हो. आणि नक्कीच पुढच्या वर्षी नक्कीच येणारच माझ्या अनुभवाप्रमाणे. तर खूप छान माहिती मिळाली. नाही तुमच्या याच्यामध्ये बरेच कस्टमर येतात. हां नक्की आम्ही युट्यूबवरती बघतो. आम्ही जास्त नाही तुम्हालाच बोलतो, बाकी कोणाला नाही. ओके. तुमच्या एंट्रीमध्ये येतात. ॲक्च्युली काय झालं मी आलेलो ठाण्याला नंतर मला मसाला बनवत होता. मला अगदी हे यांच्याकडून मसाला पहिल्या वर्षी बनवला आणि खूप छान वाटला. बोलू तुमच्यापर्यंत ही माहिती ही पोहोचवावी कारण का खूप छान मसाला बनतो. तर आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोहोचवायला पाहिजे. बरं पण नाही ते हा पूर्ण गरम मसाला बनवून देतो. 3 जे 22 प्रकारचे आहेत. 5 6 7 तुम्ही इकडे नक्की भेट द्या कारण दादा तुम्हाला नक्की ना गायडन्स करतो. 9 तुम्हाला कोणत्या प्रकारचा मसाला बनवून पाहिजे. 12 14 16 जास्त तिखट नको आहे बाबा मीडियम पाहिजे. मध्ये हा मसालावर घेतलेला आहे SR मसाला सेंटर. आता हा शॉपच्या बरोबर समोर तुम्हाला इकडे ही मिल पाहायला मिळेल जिथे हे मसाला दळून मिळतो. आता आपल्याला सांगतात एका दिवसामध्ये आपल्याला हे दळून मिळतं. तर आता हे आपल्याला मसाले तर दळून मिळणार. मसाला दळून भेटतो. एका दिवसात मिळतो असं सर्व मसाला धणे वडी काय सर्व. गरम मसाला तिखट मसाला दोन्ही पण तुम्ही नॅचरल मसाला मिळेल. आता 1 मिनिट जरा ताई होत आहे 1 मिनिट. बघा खूप कस्टमर इथून म्हणजे मसाले विकत घेतात आणि मग इकडे दळतात. आपण जर फक्त आतमध्ये जाऊ नये फक्त चक्की आहे पूर्ण मशीन लावलं नाही एकदम. हो. आणि मग हा गरम करून भाजून भेजून पूर्ण मिळतो. इकडे भाजायला दाखवतो तुम्हाला. ओके आपण ते पण बघूया. खूप गर्दी आहे कस्टमरची. समजलो ना खूप जण आहेत ते इथून मसाला विकत घेतात डायरेक्टली इकडे दळून घेतात ना बरोबर ना. हा इथे दळून भेटतं. बरं आपण भाजणी बघूया. म्हणजे तुम्हाला कसं एकाच दिवसामध्ये हे भाजायची लेट झाला असेल. हां इथून सर्व गरम मसाला वगैरे ओके. मशीनमध्ये भाजून भेटतो. ओके भाजणार आणि मग इथे दळला लगेच दळून. आता 90% कोण घेऊन देतात. सर्व इथे हा. भाजता इथे दळतो. म्हणजे कमी वेळात काम पण होऊन लगेच जातं पटापट होतोय. बरोबर ना. हा तर दादाने आपल्याला जो सांगितलेला आहे की त्यांच्या दुकानातून आपण आल्यानंतर डायरेक्ट इथे मसाला हा दळू शकतो. आणि मसाल्याचा दर हा कसा नॉर्मली 30 रुपये किलो आहे. 30 रुपये किलो आहे ना. गरम मसाल्याचा वगैरे पण तेवढाच असेल. तेवढं सर्व 30 रुपये. छान आहे. मग आपल्या इथे दळून पण मिळतं ते संपूर्ण माहिती देखील तुमच्यापर्यंतही पोहोचवतोय. चला आता मी आपलं मसाले पण पॅक केलेले आहेत ते आपण गरम मसाले त्यांच्याकडून बनवून घेतो आणि तिखट मसाला देखील असतो आपल्याकडे. तर आपण खास करून तो मसाला बनवला का किती कोणकोणती मिरची घेतली आपण. याच्यामध्ये काश्मीरी आहे, बेडकी आहे, हा. शंकेश्वरी, पटना आणि लोंगी. ओके. आणि हे आपण मीडियम तिखट मीडियम तिखट आहे. 5 प्रकारचे मिरची आहे याच्यामध्ये. ओके. आणि हे बाकीचा त्याचा 22 आयटम मसाले आहेत. मसाले घेतलेत ना. हा. हा अशा प्रकारे आपण हा आपला घरचा जो मसाला बनवलेला आहे तो दादाकडून त्याचा 3 वर्ष आपण बनवतोय आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा लोकांपर्यंत पोहोचवतोय. ते असं कोणकोणते कस्टमर जास्त कुठला आगरी आणि मालवणी असतात. आग्र्यानी मालवणी हा. आणि काही लोक असतात कोकणी मसाला असते यांचा. कोकणी ओके, मसाला असते. मालवणी आणि आगरी खूप असतो मसाला. ओके ओके. हा. काय फरक आहे दोन मसाल्यामध्ये. मालवणीमध्ये मसाला गरम मसाला खूप असतो. ओके. हा म्हणजे आता 5 किलो मिरची घेतली त्याला अर्धा किलो खसखस, Spicy- अर्धा किलो spicy हा, थोडासा. थोडा स्पायसी म्हणजे वास त्याचा गरम मसाला चिकन जास्त मटन हे ते जास्त हो बनतं. ते म्हणजे मालवणी लोकांना मालवणी आवडतं जास्त. आणि आगरी आगरीमध्ये मीडियम असते गरम. मीडियम असतं. हा. ते घाटी मसाला जो बोलतो आपण घाटी द्यायचा कांदा लसूणचा एक असतं आणि एक सिंपल असतं असं. थोडा फरक वेगळा येतो. हा थोडं तिखट असतं. चव घाटी वेगळीच मसाला असते. चव थोडी वेगळी असते आणि तिखट जास्त ते स्पायसी असतं ते. मग आता आपण जो मसाला आपला मीडियम मसाला ते. मीडियम आहे. हा. आणि कोकणी मसाला बोलतो तर आपण कोकणी मसाल्यामध्ये जास्त गरम मसाला नसतो. त्यांच्यामध्ये जिरा धणे हे जास्त असतं. ओके ओके ओके. हे लोक जे करतात त्यांचा मसाला तर कोकणी मसाला आहे. हां हां हे आमचे सर्व नातेवाईकच आहे. हां हां विरारने आलेले ते. विरळून आलेले. हा. बरं हा जो 3 प्रकारचे 4 प्रकारचे मसाला जे बनतात म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे बनतं ना. हो हो ज्यांना जसं लागतं ते आवडतं तसं बनवतात मसाला ते. तर नक्की मित्रांनो भेट द्या दादांच्या ह्या शॉपला. खूप छान माहिती दादांनी दिली आहे. दादा मनापासून तुमचे धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त दादांकडून माहिती घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे
खूप प्रकारचे मसाले त्यांच्या इकडे बनतात, ज्या लोकांची अशी चव असते. मालवणी, आगरी, कोळी आहे, कोकणी मसाला आहे. पण तुम्हाला जर अगदी तिखट मसाला देखील बनवून नसेल, बनवता नसेल, थोडा मीडियम पाहिजे असेल तर नक्की इकडे ह्या शॉपला भेट द्या. 500 व्हिडिओमध्ये संपूर्ण ह्या मिरचीचे रेट सांगितले आहेत, मिरचीचे प्रकार देखील आहेत. आणि याला मिरची थोडी महागच झालेली आहे. मार्चपासून जी मिरची महागलेली आहे ते अजून आहेत, महागच आहे. मला काय अंदाज नाही. पण ही मिरची जर हा वाढलेला आहे. पण खूप जण आहेत ते ही मिरची बनवतात. आपण खास करून हा व्हिडिओ बनवला म्हणजे कारण मागचं की आपण सतत 3 वर्ष हा दादांकडून ही मिरची मसाला बनवून घेतोय. मला खूप आवडला आणि तुमच्यापर्यंत हा पोहोचावा असं मला वाटलं. खूप जण अगदी लांबून इकडे यांच्याकडे मसाला बनवून येतात. आणि मग मार्च एप्रिलला तेवढी गर्दी असते, आपण आलो ना म्हणून अगदी पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. तर अशा व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आता हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा का पुढे नवी व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.